छाया किचन फूडमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण गणेश चतुर्थी निमित्ताने तळणीचे मोदक बनवणार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला मग आपण त्याचं साहित्य पाहूया। साहित्यामध्ये आपण एक मोठा नारळ घेतलेला आहे कापून, ह्याला आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, काजू बदाम घेतलेले आहेत, काप करून घेतलेत काजू बदामाचे। आता आपण हे प्रथम हे नारळ आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, याचं आपण आता सारण बनवून घेऊया। हा गूळ आहे तो आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत, गूळ वितळू देणार आहोत। गूळ वितळल्यावर आपण खोबरं, विलायची आणि थोडंसं तूप, काजू बदाम टाकून घेणार आहोत यामध्ये। आपला गूळ आता वितळत आहे, गाठी राहिल्या नाही पाहिजे या गुळाच्या, पूर्णपणे असं याचा पाक झाला पाहिजे, पाका टाईप, पाक स्वरूपाचे। आता हा नारळ आपण वाटून घेतलेला आहे तो बारीक करून मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत। मोठा एक नारळ घेतला होता मी, मोठ्या एक नारळाला अर्धी वाटी गूळ भरपूर झाला, मस्त असे गोड होतात। गॅस मंद आचेवरच ठेवायचा। चिमटभर मीठ टाकूया आपण, चिमटभर अंदाजे। आणि हे काजू बदाम आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत, काजू बदाम नसले तरी चालतील। आणि ही विलायची आहे बारीक कुटलेली आहे, आणि थोडी खसखस टाकणार आहोत, आणि तूप थोडं टाकणार आहोत। आपलं मस्तपैकी हे सारण रेडी झालेलं आहे। असे आपण आता तळणीचे मोदक करणार आहोत। उकडीचे पण शॉर्ट व्हिडिओमध्ये केलेले आहेत, तुम्ही बघा। सारण आपलं रेडी झालंय, आता गॅस बंद करणार आहे। इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आपण गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवणार आहोत। थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीला, एक पळी तेल टाकणार आहोत। हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत आपण। ह्यामध्ये थोडासा रवा टाकला तरी चालेल, तूप टाकणार आहोत आपण, आणि सर्व एकत्र करून घेणार आहोत। मस्त असे तळणीचे 4-5 दिवस टिकणारे मोदक आपण बनवणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत आपण। पीठ मळूपर्यंत आपलं सारण मस्तपैकी थंड होईल, आणि सारण थंड झाल्यावर, पीठ मळून झाल्यावर आपण मोदक बनवून घेणार आहोत। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, आता आपण लगेचच आपले मोदक बनवून घेऊया। असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत असे, त्याला आपण लाटून घेऊया। असे आपण लाटून घेणार आहोत सर्व गोळे। जाड नाही घ्यायचं, पातळच लाटायचं, किनारी जाड असले काढून टाकता येतात। मीडियम स्वरूपाचं पाहिजे, एकदम जाड पुरी नाही पाहिजे। अशा प्रकारे आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, तर या पुऱ्यामध्ये आपण सारण टाकून मोदक तयार करून घेणार आहोत। तर सारण भरून आपण मोदक बनवून घेऊया। तर ह्या अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या साईडने, याला असं करायचं। आणि असा मोदकचा आकार द्यायचा याला, बघा मस्तपैकी असं भरलेलं आहे। आता ह्याला आता पाकळ्या बनवून घेऊया, अशा जवळजवळ पाकळ्या बनवून घेऊया। तांदळाचे पण बनतात, तांदळाच्या पिठाचे, पण हे 4-5 दिवस टिकतात हे तळणीचे मोदक।
पण 4-5 दिवस ठेवून खाऊ शकतो. अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊया. हे मोदक आपले बनवून झालेले आहेत. आपण हे आता तेलामध्ये तळून घेणार आहोत. बघा, तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आपण एक 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 मोदक टाकणार आहोत. पण उकडून घेणार ना, डायरेक्ट तळून घेणार आहोत. मंद आचेवरच घ्यायचं आहे. थोडे थोडे टाकून तळून घेणार. पलटी करणार. तर दोन्ही साईडून चांगले मस्त तळलेले आहेत आपले मोदक. तर काढून घेऊया. मस्त असे ब्राऊन असे मस्त तळलेले आहेत मोदक. हे टाकून घेऊया. थोडे थोडेच मी टाकून तळून घेते. तुम्ही असेही नुसते उकडूही शकतात गव्हाच्या पिठाचे मोदक. पावसामुळे आवाज येत नसेल. हे काढून घेऊया आपण. तसंही आपले मोदक बनवून रेडी झालेले आहे. अशा प्रकारे आपण सगळे मोदक आता तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले तळणीचे मोदक रेडी झालेले आहेत. मस्त असे 4-5 दिवस टिकणारे मोदक आहेत हे. अशा प्रकारे आपले तळणीचे मोदक रेडी झालेले आहेत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.